आढयतो वापि दरिद्रो वा दुःखित सुखितोऽपि वा निर्दोषस्य सदोषस्य व्यस्यः परमा गतिः। धनी असो वा निर्धनी, दुःखी असो वा सुखी, निर्दोष असो वा दोषी, मित्रच मनुष्याचा सर्वात मोठा आधार असतो। मित्र अर्थात सहकारी। नमस्कार, मी सचिन दत्तात्रय पटवर्धन, सातारा वरिष्ठ गट। विषय मांडतोय सावरकरांचे सहकारी। आपल्याला आपल्या कामामध्ये, वैचारिक परिक्षेत्रामध्ये सहाय्यभूत होतो, मदत करतो तो सहकारी। कोणाही व्यक्तीची जडणघडण ही बालपणात त्याच्या मनावर होणाऱ्या संस्कारातून, त्याच्या घराण्याच्या परंपरेतून आणि मित्रमंडळीतून होत असते। बालवयातच देवी अष्टभुजेची मनात पाझरलेली भक्ती, वाचनाच्या प्रचंड आवडीतून वाचलेली पुस्तके, भावंडे, तसेच परशुराम आणि राजाराम शिंपी, गोपाळ बाळू, वामनराव पावकर, भिकू वंजारी, बापू नथू रावजी आणि त्र्यंबक शिंपी, शिवाय शिंप्याच्या घरात वस्तीला असलेला तमासगिरांचा फड, हे सगळे सहाय्यभूत झाल्याने पुढे देशभक्त, सामाजिक समरसता पुरस्कर्ते आणि कवी सावरकर घडले। शिक्षणासाठी नाशिकला आल्यावर चाफेकर बंधू प्रकरण आणि आजूबाजूच्या परिस्थितीने विनायकाच्या मनातील क्षोभ वाढत होता। भगूरला घेतलेल्या शपथेने आणि प्रतिभासंपन्न अशा लिखाणाने विनायकाला प्रसिद्धी मिळत होती। समविचारी लोक त्याच्याकडे आकर्षित होत होते। विद्यार्थी संघ चालवणारे मस्कर यांच्याशी सतत चर्चा करून एखादे क्रांतिकारक गुप्तमंडळ स्थापावे असे विनायक सुचवित होते। राष्ट्रभुक्त समूह या नावाने गुप्त क्रांतिकारक मंडळाची स्थापना विनायक आणि मस्करांनी केली। पुढे महिन्याभरातच गुप्तमंडळात राष्ट्रभक्तांची भरती करण्यासाठी मित्रमेळा ही संघटना 1 जानेवारी 1900 रोजी स्थापन झाली। मस्कर, पागे, दातार, वर्तक, बर्वे, विश्वामित्र, तिळभांडेश्वरच्या गल्लीतील तरुण आदी राष्ट्रभक्त समूहातील विनायकाचे सहकारी होते। नवीन तरुणांची मित्रमेळ्यात भरती, शिवजयंतीसारखे उत्सव दणक्यात साजरे करणे, इंग्रजी सत्तेला आव्हान देण्यासाठी राष्ट्रप्रेम वाढीस लागावे यासाठी कार्यक्रमांचे आयोजन आणि कविता, लेख आदी साहित्याची निर्मिती व वितरण, गुप्त मंडळाच्या बैठका आदी बरीच कामे हे सर्व करत होते। 1902 मध्ये महाविद्यालयीन शिक्षणासाठी फर्ग्युसन कॉलेज पुणे येथे प्रवेश घेतल्यावर सावरकरांचे कार्य बहरू लागले। सावरकर कॅम्प तयार झाला। रात्र देशाचे भवितव्य, इतिहास अशा विविध विषयावर चर्चा, स्वदेश, स्वधर्म, स्वभाषा उत्थानासाठी विदेशी कपड्यांची होळी असे कार्यक्रम, फर्ग्युसन मागील टेकडीवर जमून व्यायाम, गुप्त बैठका, मित्रमेळ्याचे काम वेगात सुरू होते। ते महाराष्ट्रातही पसरत होते। हरिभाऊ थत्ते, दाजी आपटे, विष्णू भट, जोगळेकर, चिंचाळकर वगैरे अनेक विद्यार्थी सहकारी महाविद्यालयात सावरकरांना मिळाले। 1904च्या मे महिन्यात सावरकरांनी बोलवलेल्या राज्यातील सर्व मित्रमेळाच्या प्रमुख सहकाऱ्यांच्या बैठकीत मित्रमेळाचे नामांतर अभिनव भारत असे झाले। स्वतंत्र देशामध्ये राहून राजकारण आणि व्यवहार याचा भारतातील देशाभिमानी तरुणांना अभ्यास करता यावा यासाठी पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांनी जाहीर केलेली शिष्यवृत्ती, सासरे चिपळूणकर, जवाहर नरेश यांनी केलेली मदत, तसेच काळकर्ते परांजपे व लोकमान्य टिळकांनी केलेली शिफारस हे सर्व सावरकरांना शिक्षणाच्या निमित्ताने इंग्लंडमध्ये जाण्यास सहाय्यभूत ठरले। पंडितजींनी सुरू केलेल्या भारत भवनातून अभिनव भारताचे कार्य जोमाने सुरू होते। व्याख्याने, वृत्तपत्रे, पत्रके निघत होती। सशस्त्र क्रांतीसाठी बॉम्ब बनवण्यासाठी, विद्या शिकण्यासाठी पॅरिसला गेलेले सेनापती बापट, हेमचंद्र दास, मिर्झा अब्बास, बॉम्ब बनवण्याची पुस्तिका घेऊन भारतात आलेले होतीलाल वर्मा, हेमचंद्र दास, फ्रेंच भगिनी मॅडम कामा, भारत भवनातून चालणाऱ्या उपक्रमातील सावरकरांचे उजवे हात श्री अय्यर, तसेच सुखसागर दत्त, निरंजन पाल, नाभ्याचे मिस्टर खान, केरळचे गोविंद मेनन, मद्रासचे डॉक्टर राजन, करझन वायलीला यमसदनाला पाठवलेले मदनलाल धिंग्रा, ज्ञानचंद वर्मा, कोरेगावकर, बाबा जोशी, सेन, हरिनाम सिंग जसवाल प्रभृती असे बरेच सहकारी सावरकरांचे होते। अंदमानमध्ये कारावासात असताना बरोबरचे कैदी सावरकरांचे सहकारीच होते।
त्यांच्या हक्कासाठी त्यांनी तुरुंगातही लढा दिला. तुरुंगातील निर्जीव भिंतींनीही सावरकरांना कमलासारखे महाकाव्य लिहायला सहकार्य केले. रत्नागिरी येथे स्थानबद्ध असताना सावरकरांनी हिंदूंमधील दुही अंधश्रद्धा मिटवण्याचा, समाज सुधारण्याचा सफल प्रयत्न केला. पतितपावन मंदिराची उभारणी करताना श्रीमंत कीरशेटजींसारख्या अनेकांचे त्यांना सहकार्य लाभले असणार. अखंड भारताची आणि हिंदू महासभेची राजकीय चळवळ पुढे नेताना मदन मोहन मालवीय, लाला लजपत राय, मुंजे, डॉक्टर हेडगेवार, डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी असे बरेच नेते त्यांच्यासोबत होते. किती बोलू, किती नावे सांगू. जो कोणी सावरकरांच्या संपर्कात येत असे तो त्यांचा सहकारी होत असे. नागपूरच्या उद्योगपती चितळ्यांनी आर्थिक स्वरूपात, वालचंद ग्रुपचे तत्कालीन मालक यांनी अज्ञातवासात राहण्याची सोय करून, प्रतिभासंपन्न मंगेशकर कुटुंबियांनी सावरकरांची नाटके बसवून, गाण्यांना उत्तमोत्तम चाली देऊन सावरकरांवरील भक्ती प्रकट केली आहे. अगदी लहान मुलापासून ते मोठ्या राष्ट्रीय व्यक्तींना सावरकर आपलेसे करून घेत. ते त्यांच्या गोड स्वभावाने मी नेता आणि बाकी सर्व कार्यकर्ते असे त्यांचे वागणे नसे. आपण सारे बरोबरचे, एकमेकांचे सहकारी अशीच त्यांची भूमिका होती. अगदी आजारी सहकार्याची सेवा करण्यापासून जेवायला घालण्यापर्यंत, सुधारण्यासाठी खाजगी दोष सांगितले तरी चार चौघात पाठ राखण करणारे असे सावरकर होते. म्हणूनच तर असे म्हणावे लागेल, जे त्यांच्या संपर्कात आले ते सर्व त्यांचे सहकारी होते. सावरकरांचे जाज्वल्य विचार जे आजही लोकांना घडवतात, सावरकरांची अलौकिक प्रतिभा जी सरस्वती पुत्रांनाही स्तंभित करते. कसे घडले असतील सावरकर? या प्रश्नाचं एक उत्तर नक्कीच आहे. सावरकर घडले ते त्यांनी केलेल्या अफाट वाचनातून. म्हणून पुस्तके ही सावरकरांची निर्जीव नव्हे तर निर्गुण निराकार खरीखुरी सहकारी होती, हे लक्षात आणून देऊन थांबतो. धन्यवाद.